नमस्कार प्रेक्षक हो, कशा आहात सगळे? मस्त ना? तर तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. आपण पाहणार आहोत अजून एक नवीन क्राईम व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये नक्की काय घडतं तर ते सध्या आपण बघणार आहोत. तर मी कोमल आणि तुम्ही बघता आपला कलियुग विश्व हा युट्यूब चॅनल. चला तर बघणार आहोत आपण नातेवाईकानेच घात केला, विश्वास ठेवून सोबत पाठवलं पण नाराधामाने मुलीवर अत्याचार करून संपवलं. नक्की काय घडलं? पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गावातीलच एका 35 वर्षीय व्यक्तीने तिला त्याच्या दुचाकीवर नेल्याचे दिसून आले. पोलिसांनी संशयितला ताब्यात घेऊन चौकशी केली. तपासातून समोर आले की संशयिताने मुलीला ट्युशनला सोडण्याचे आमिष दाखवलं. पुणे जिल्ह्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवरती बलात्कार होऊन तिचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी 35 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 एप्रिल रोजी सकाळी पीडित मुलगी ट्युशनसाठी घरातून निघाली पण ती घरी परतली नाही. कुटुंबियांनी तिचा शोध घेतला परंतु ती सापडली नाही. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली आणि मुलगी ट्युशनला जाण्यासाठी वापरत असलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. 12 एप्रिल रोजी गावातून वाहणाऱ्या नदीत त्या मुलीचा मृतदेह आढळला. तिच्यावर बलात्कार झाल्याचा आणि खून झाल्याचे उघड झाले. तिच्या शरीरावर जखमांचे निशाणेही आढळले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गावातील एका 35 वर्षीय व्यक्तीने तिला त्याच्या दुचाकीवर नेल्याचे दिसून आले. पोलिसांनी संशयितला ताब्यात घेऊन चौकशी केली. तपासातून समोर आले की संशयिताने मुलीला ट्युशनला सोडण्याचं सांगून सोबत नेलं होतं. मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना तो ओळखीचा असल्याने मुलगी त्याच्या सोबत गेली. मात्र त्याने तिला निर्जन ठिकाणी नेलं. तिथे तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिचा खून करून तिचा मृतदेह नदीत टाकला. तिची बॅग त्याने विहिरीत फेकली आणि तो तिथून पसार झाला. पोलिसांनी संशयाविरुद्ध बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तर असं सगळं घडलेलं आपण या व्हिडिओमधून पाहिलेलं आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण उद्या एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.